त्या ठिकाणी प्रवेशित आहात. सगळ्यात पहिले या गोष्टीचा अभिमान आपण बाळगला पाहिजे. विद्यापीठ विभाग आणि त्यातल्या त्यात हे विद्यापीठ विभाग स्वायत्त आहे. ही प्रशाळा स्वायत्त आहे. सामाजिक शास्त्र प्रशाळा म्हणजे एक महाविद्यालय आणि या महाविद्यालयामध्ये विविध विभाग आहेत, विविध विषय आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळे अभ्यासक्रम आहेत. त्यात आपण बघतो की सामाजिक शास्त्र प्रशाळेमध्ये MA अभ्यासक्रम आहे, BA अभ्यासक्रम आहे, MSW अभ्यासक्रम आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अधिकचे अभ्यासक्रम या ठिकाणी सुरू होतील. इथं PhDचाही अभ्यासक्रम आहे आणि त्या अनुषंगाने आपण ज्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेला आहे तो अभ्यासक्रम कशा स्वरूपाचा असणार आहे, आपल्याला भेटणारे शिक्षक कोणते असणार आहे, आपल्याला कोणत्या माध्यमातून आपला अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे, कोणकोणत्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी आत्मसात करायच्या आहे, कोणत्या गोष्टी मॅन्डेटरी आहेत, कोणत्या ऑप्शनल आहेत, कोणत्या मार्गाने आपल्याला त्या ठिकाणी पुढे जाऊन ही डिग्री त्या ठिकाणी आपल्याला संपादन करायची, या संबंधीची ओळख या इंडक्शन प्रोग्रामच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे. आपण वेगवेगळ्या आपल्या विभागात गेल्यानंतर आपल्या शिक्षकांची आपल्याला ओळख झाली, प्रवेश घेताना आपण त्यांच्या संपर्कात होतो, त्याच्यामुळे अर्थात आपल्याला त्यांची ओळख आहेच. मात्र त्या व्यतिरिक्त आजूबाजूच्या विभागामध्ये ज्यांच्यावर वेगवेगळी जबाबदारी या प्रशाळेची, त्यांची देखील आपल्याला ओळख व्हावी आणि कोणकोणत्या स्वरूपाची त्या ठिकाणी यंत्रणा या प्रशाळेमध्ये काम करते, सहाय्यकारी घटक म्हणून त्या यंत्रणेची देखील तुम्हाला माहिती असावी, यासाठीचा हा इंडक्शन प्रोग्राम. ही प्रशाळा म्हणजे कुटुंब आणि या कुटुंबाचे आपण सदस्य झालेला आहोत. म्हणून आपल्या कुटुंबामध्ये असलेले इतर सदस्य कोणते आहेत, ज्येष्ठ कोण आहे, हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. कारण की आयुष्यामध्ये ज्या ज्या वेळेला आपल्याला ठेच लागते, आनंद होतो, त्याच्या वेळेला आपण सर्वात पहिले ते कोणाकडे व्यक्त करतो, आपल्या कुटुंबाकडे व्यक्त करतो. आणि माझ्या माहितीप्रमाणे आपण वेगवेगळ्या भागातून या विद्यापीठाच्या परिसरामध्ये आलेला आहात. जळगाव, धुळे, नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यातून, किंबहुना या जिल्ह्याच्या बाहेरून काही विद्यार्थी आलेले आहेत. इतक्या लांबून आपण आल्यानंतर आपलं जे कुटुंब आहे ते लांबवर आहे, आपली काळजी घेणारे, आपले आस्तेवाईक हे लांब आहेत, पण एक दुसरं कुटुंब, नव्याने निर्माण झालेलं कुटुंब या ठिकाणी तुमचं आहे आणि ही तुमची काळजी वाहणार आहे, हे तुमच्या सुखदुःखामध्ये तुम्हाला साथ देणार आहे, याची हमी तुम्हाला त्या ठिकाणी देण्यासाठीचा हा इंडक्शन प्रोग्राम आहे. म्हणून या इंडक्शन प्रोग्रामच्या माध्यमातून केवळ आपण आपल्या विभागापुरते मर्यादित न राहता प्रशाळा या स्तरावर आपला संबंध कोणाकोणाशी येणार आहे, कुठे कुठे येणार आहे आणि हा कोर्स करत असताना कोणकोणत्या गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागणार आहे, त्याची पद्धती कशी आहे, त्याचं स्वरूप कसं आहे, याची संपूर्ण माहिती हे या ठिकाणी पहिल्या पंक्तीमध्ये बसलेले सर्व तज्ज्ञ प्राध्यापक जे आहेत हे आपल्याला त्या ठिकाणी त्या संबंधीची माहिती देणार आहे, त्याची ओळख करून देणार आहे आणि त्यासोबत पर्यायाने या सर्व शिक्षकांची ओळख तुम्हाला होणार आहे. समोर बसलेले विनेश पावरा सर कोण आहे, कोणत्या विभागाला आहे, ते काय शिकवतात, त्यांच्याकडे